एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीची इनसाइड स्टोरी न्यूज 18 लोकमतवर। महायुतीतला तिढा आता गृहमंत्री अमित शहांच्या दरबारी। वादावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची केली विनंती। एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या पाठोपाठ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान मोदींच्या भेटीला। उद्धव ठाकरे सुद्धा सहकुटुंब दिल्लीत। उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला लावणार हजेरी। त्यापूर्वी शरद पवारांची घेतली भेट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचं पहिलं पाऊल। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। बेस्टमधल्या युतीवर अंतिम निर्णय। देशपांडेंचं स्पष्टीकरण। दादरच्या कबूतरखान्यावरील ताडपत्री आंदोलकांनी झटापट करत हटवली। झालेलं आंदोलन चुकीचं, कुणीही कायदा हाती घेऊ नये। जैन समाजासोबत चर्चेनंतर मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया। पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील वस्तू गहाळ झाल्याप्रकरणी मनसैनिकांनी विचारला जाब। आयुक्तांनी धमकावल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप। मनसे सैनिकांच्या आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या। महादेवीसाठी नांदणी मठात देखभाल केंद्र उभारण्यास वनतारा मदत करणार। नांदणी मठाधिपतींसोबतच्या बैठकीनंतर वनताराच्या सीईओंचं आश्वासन। राज्यामध्ये पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता छापून आल्यानं पालकांमध्ये संभ्रम। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ असल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित। माहीम पब्लिक स्कूलची 4 वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेली इमारत पाडणार। नूतनीकरणासाठी 5 कोटींचा खर्च, तर पालिकेनं 5 कोटी कशावर खर्च केले, स्थानिकांचा सवाल। धाराशिवच्या नळदुर्ग बसस्थानकात मौलवीचा संतापजनक प्रकार। पॉर्न व्हिडिओ पाहत महिला आणि शाळकरी मुलींना पाहून अश्लील हावभाव। आरोपींवरची कलम वाढवणार। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांची माहिती। आणि उत्तर काशीत झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती। पुण्यातील 25 जण उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती। कालपासून कोणताही संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबीय चिंतेत। एनिमल वेलफेयर के साथ स्टैंड करते हैं और हम आपको ये कहना चाहते हैं कि आपकी माधुरी कोल्हापुर जल्द से जल्द वापस आ जाएगी। मुख्य जो याचिका थी वो पेटा और मठ दोनों में थी। अब आप माधुरी को लौटाना चाहते हैं, पेटा से भी आपको बात करनी पड़ेगी, ऐसा कुछ नहीं सर। एचपीसी से भी बात। तो हमारा रिजर्वेशन इसमें क्या होगा कि हम पेटा, हम एचपीसी, हम सबको बोलेंगे कि जो व्यवस्था वंतारा में माधुरी के लिए था, हम वो सेम व्यवस्था मठ के उधर बनाएंगे। तो उस कारण और उस ग्राउंड पे एचपीसी या पीटा या जो भी हम उम्मीद करते हैं कि उनके सपोर्ट के साथ हम ये जल्द से जल्द कर देंगे। और सभी कोल्हापुर वासियों से हम कहना चाहते हैं कि कभी भी किसी को ठेस पहुंचाना हमारा ये प्रयास नहीं था। हम खाली जो ऑर्डर मिला था हम उस पर एक्ट करे थे। और थँक यू सबको अंडरस्टँडिंग के लिए। थँक यू सो मच। तर एक मिनिट माझी विनंती आहे, महाराज बोलतील पण प्रश्न हा टाळणं गरजेचं आहे। विनंती आहे महाराजांना प्रश्न विचारायचा हा टाळणं विनंती आहे। तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये देतील अशी आशा आहे। वंताराचे सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या। त्यांमध्ये खालील मुद्द्यांवरील काही चर्चा करण्यात आली। नांदणी मठ, महाराष्ट्र सरकार व वंतारा यांच्या संयुक्ताने
माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील. देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ज्ञाची सेवाचं पथक वणतारा पुरवण्याचे आहे. त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणे हत्ती नांदणीपर्यंत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे. आज वंताराचे विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे. तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे. ओम नमः. तर ही पत्रकार परिषद आपण ऐकलेली आहे. वनताराचे सीईओ यांनी ही पत्रकार परिषद घेतली. त्याचबरोबर मठातील महाराजांनी ही पत्रकार परिषद घेतली. या दोघांमध्ये चर्चा झाली होती महादेव हत्तीणीविषयी. महादेव हत्तीणी ही कोर्टाच्या निर्णयानंतर वनतारामध्ये गेलेली आहे. मात्र त्यानंतर लोकभावना या ठिकाणी पाहायला मिळालेली होती. महादेव हत्तीणीला परत मठामध्ये आणा अशी मागणी केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वनताराचे सीईओ स्वतः कोल्हापूरमध्ये पोहोचले आणि मठामधील महाराजांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. ज्या पद्धतीनं महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये सोयी सुविधा पुरवल्या जातात त्याच सोयी सुविधा आता या ठिकाणी सुद्धा पुरवल्या जातील. मठामध्ये आम्ही बनवून देऊ असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आहे वनताराच्या सीईओंकडून. आणि त्याचबरोबर ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे. त्यावेळेचा हा फोटो आणि एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत. त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नीही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि सहकुटुंब एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीसाठी पोहोचले तेव्हाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. फोटो आपण या ठिकाणी बघू शकतोय. शिंदे हे 8 दिवसामध्ये दुसऱ्यांदा दिल्ली वारीवर आहेत आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये या वेळेला त्यांनी पंतप्रधान मोदींची ही भेट घेतलेली आहे. तर काही वेळापूर्वीच त्यांनी शहांसोबत चर्चा केलेली होती, त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं होतं. दीर्घकाल गृहमंत्री पदावर असल्यामुळे त्यांचं अभिनंदन केलेलं होतं शहांचं. आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत इथं पोहोचल्याचं दिसतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, काय सांगाल? शिंदे हे भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेताना आपल्याला दिसून येत आहेत आणि भाजपचे सर्वात महत्त्वाचे आणि देशाचे पंतप्रधान मोदींची भेट सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. काय अपडेट्स या भेटीविषयीचे? आपण इथे दृश्य पाहतो. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. आपण या फोटोमध्ये देखील पाहतोय की एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते या संपूर्ण भेटी दरम्यान उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी स्वागत केलं आणि त्याचबरोबर त्यांना श्रावण महिना सुरू असल्यानिमित्ताने शंकराची एक प्रतिमा जी आहे ती देखील त्यांना इथे भेट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी देखील या भेटी दरम्यान काही राजकीय देखील चर्चा झाली आहे का याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. उदय, ज्या पद्धतीने राज्यामध्ये घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर आता 8 दिवसांमध्ये हा दुसरा आठवड्याभरातच दुसऱ्यांदा दिल्ली वारी आहे शिंदेंची. मग कौटुंबिक भेट असली तरी देखील कोणकोणत्या मुद्द्यांविषयी राजकीय चर्चा या ठिकाणी होऊ शकते त्याविषयी काय अंदाज आहे? आपण सध्या पाहतोय की शिवसेनेचे म्हणजे दोन्ही गटांचे जे नेते आहेत ते सध्या दिल्लीमध्ये आहेत. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर आज आपण इथे पाहतोय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळते. दुपारी देखील त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील सदिच्छा भेट घेतली होती. या भेटी दरम्यान कुठली राजकीय चर्चा झाली नसून सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तरी देखील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे मुख्य नेते नक्कीच काही राजकीय चर्चा देखील या भेटी दरम्यान त्यांनी केली असल्याची माहिती मिळते आहे. बरोबर आहे उदय, या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.